आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। विनाशकाले विपरीत बुद्धी असा वागलास तू सौरभ। इतका साधा आणि सरळ समजत होते मी तुला। त्या प्रमिला आणि बाबारावचे सगळे दुर्गुण ठासून बनलेत तुझ्यात। त्या निरापराध आणि निरागस नलीला मारायला निघाला होतास। बापाच्या पावलावर पाऊल ठेवतोस हे दाखवून दिलंस तू। इतका मोठा गुन्हा केलाय सौरभ तू। या चुकीची कठोर शिक्षा तुला आता मिळणार। आज बऱ्याच दिवसांनी चांगलं काहीतरी घडतं। आज तुझी आई असती ना तर तिला खूप आनंद झाला असता। तुझी आई नेहमी म्हणायची की माझ्या मितालीला श्रीमंत सासर मिळायला हवं, राजा राणीचा संसार झाला पाहिजे। मिताली तू अशी गप्प का? काय रे? हा तुझ्या डोळ्यात अश्रू? अगं आज किती आनंदाचा दिवस आहे। लग्न ठरलंय तुझं। तुझ्या चेहऱ्यावर किती छान आनंद असायला हवा आणि तुझ्या डोळ्यात अश्रू। बाबा मनासारखं घडलं की आनंद होतो माणसाला। म्हणजे तुझ्या मर्जी विरुद्ध होत आहे लग्न? खोतांच्या मर्जीप्रमाणे घडतंय सगळं। माझ्या मनाचा भावनांचा कोणी विचार केला का? मुळात मला ना हे लग्नच मान्य नाहीये। पण वेद सारखा मुलगा, खोतांचं घराणं। बाबा वेद माझा मित्र आहे हो, जोडीदार म्हणून मी त्याचा विचार कधीच केला नाही। कारण वेदचं प्रेम नलीवर आहे। अगं हा तुझा भ्रम आहे। असं असतं तर बाबाराव इथं तुला मागणी घालण्यासाठी आले असते का? आणि वेद पण होता ना त्यांच्या बरोबर। वेद का आला बरोबर? त्याचं जर नलीवर प्रेम असतं तर वेद इथे आलाच नसता ना। खोतांच्या घरी काय सुरू आहे माहितीये का आपल्याला बाबा? आणि ते बाबाराव खोत कसे आहेत हे अख्ख्या गावाला माहिती। अगं पण त्यांनी मागणी घातली आहे तुला।